लोकमतची सुद्धा अपेक्षा आहे। वळूया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। अत्यंत मोठी बातमी आहे ही। नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णालयातलं एक धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। पालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात रात्रीच्या वेळी नर्स डॉक्टर बनून रुग्णांवर उपचार करत असल्याचं समोर आलंय। 40 खाटांचं हे रुग्णालय असून 3 डॉक्टर्स इथं नियुक्त आहेत। मात्र रात्रीच्या वेळी इथं डॉक्टर्स नसतात, त्यामुळे नर्सच डॉक्टर बनतात आणि रुग्णांवर उपचार करतात। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांना विचारलं, तुषार, महापालिकेचं हे रुग्णालय आहे, खूप आशेने आणि विश्वासाने रुग्णालयामध्ये लोक जातात, कारण महापालिकेचं रुग्णालय आहे। अधिक सतर्क राहून तिथे डॉक्टर्स आणि सगळी व्यवस्था काम करत असते। हा काय प्रकार आहे धक्कादायक? स्वर्ण निश्चित अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे। महापालिकेचं रुग्णालय म्हटलं म्हणजे सामान्य नागरिकांचं रुग्णालय म्हणून त्याला ओळखलं जातं आणि ते 24 तास सुरू असतं। मात्र नागपूरच्या आयसोलेशन रुग्णालयामध्ये जर का तुम्ही बघितलं तर रात्रीच्या वेळेला तिथे एकही डॉक्टर नसतो आणि त्यामुळे मग नर्स तिथे उपचार करत असताना आपल्याला पाहायला मिळते। नर्स उपचार करण्याची नर्सची तर तुम्ही पद्धत बघली ती देखील अत्यंत धक्कादायक असते। आमचे सहकारी जेव्हा तिथे गॅस्ट्रो झाला म्हणून उपचारासाठी गेले, जेव्हा आपण हे सर्व स्ट्रिंग ऑपरेशन केलं, तेव्हा असं लक्षात आलं की ती नर्स त्या रुग्णाला दूरूनच बघते, त्याला लक्षणे विचारतात काय झालं, काय होत आहे, आणि त्यानंतर त्याला औषध देऊन घरी जाण्यास सांगितलं जातं। म्हणजे जे रुग्णालय नागपूर शहरामध्ये गॅस्ट्रो असेल किंवा सामान्य तापाचे जे काही रुग्ण असेल ते त्या रुग्णासाठी प्रसिद्ध आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे रुग्ण जात असतात। 40 खाटेचं हे रुग्णालय आहे। असं असताना की रात्रीच्या वेळेला तिथे एकही डॉक्टर नसणं हे निश्चित अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल। या संपूर्ण स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये आम्हाला काही धक्कादायक माहिती देखील पुढे आलेली आहे की त्या नर्सनं स्वतः सांगितलं की मीच इथे येत असते आणि मीच रुग्णावर उपचार करते। सकाळच्या वेळेला डॉक्टर असतात, रात्रीच्या वेळेला कोणतेही डॉक्टर नसतात। म्हणजे एखाद्या महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये जे रुग्णालय 24 तास चालते अशा रुग्णालयामध्ये जर का डॉक्टर राहत नसेल तर निश्चितच नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी नेमकं काय करतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि जर का सामान्य रुग्णाला अर्ध्या रात्री जर का उपचाराची वेळ आली तर मग त्यांनी कुठे जायचं हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण की त्या रुग्णालयामध्ये 3 डॉक्टरांची नियुक्ती असताना देखील रात्रीच्या वेळेस एकही डॉक्टर पाहायला मिळत नाही आणि नर्स उपचार करतात। निश्चितच अत्यंत खेदाने आणि एक प्रकारे नागरिकांचा तो जो संताप पाहायला मिळतो तो यातून आपल्याला दिसून येतो। आता महत्त्वाचं की या संदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं ते यावर काही बोलायला तयार नाही। तुषार, पण जर अत्यंत विचित्र परिस्थितीतला एखादा रुग्ण किंवा त्याला जास्त त्रास होतोय असा एखादा रुग्ण, ज्याला तातडीने ऑपरेशनची गरज आहे असा एखादा रुग्ण जर रात्रीच्या वेळी पोहोचला तर डॉक्टरांना बोलावलं जातं का? डॉक्टर वेळेत पोहोचू शकतील का? हा सुद्धा मुद्दा आहे। अशा सगळ्या विषयी विचारणा केलीत का आपण? संवाद साधलात का आपण? निश्चित या संदर्भात आम्ही विचारणा केली तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या 3 पैकी एका डॉक्टरची प्रकृती बरी नाही, त्यामुळे ते सुट्टीवर आहे आणि ते दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती झालेली आहे। मात्र दुसरा डॉक्टर तिथे असणं गरजेचं होतं, मात्र तो देखील आपल्याला तिथे पाहायला मिळाला नाही। आणि महत्त्वाचा विषय की ते गॅस्ट्रो संदर्भातलं रुग्णालय आहे, तिथे 40 बेड आहे। बरोबर तुषार, काही क्षणासाठी मी आपल्याला थांबवते कारण विरोधी पक्षनेते प्रफुल्ल गुडधे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रफुल्लजी, हा नागपूरच्या महापालिकेच्या रुग्णालयामधला धक्कादायक प्रकार समोर आलाय की रात्रीच्या वेळेला तिथे एकही डॉक्टर नव्हता, नर्स डॉक्टर म्हणून उपचार करत होत्या। उद्या जर एखाद्या रुग्णाची परिस्थिती गंभीर झाली तर त्याला जबाबदार कोण? यासाठी संपूर्णतः नागपूर महानगरपालिका जबाबदार आहे आणि नागपूर महानगरपालिकेची रुग्ण सुविधा पूर्णतः कोलमडलेली आहे। आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं असेल की त्यावेळी नागपूर महानगरपालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय त्याचा जो चेहरामोहरा जो बदलला होता तो तुकाराम मुंढे साहेब आयुक्त असताना त्यांनी बदलला। मात्र ते गेल्यानंतर ह्या संपूर्ण महानगरपालिकेची आरोग्य यांनी कोलमडून टाकलेली आहे। नागपूर शहराच्या विकासाचे मोठाले दावे करत असताना इथे एक साधा डॉक्टर नाही, तिथे ट्रीटमेंट केल्या जात नाही, हे नागपूर महानगरपालिकेचं अपयश आहे। आणि ज्या भारतीय जनता पक्षाने 15 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये सत्ता काबीज करून बसलेले आहे ते फक्त डेव्हलपमेंटच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून राहिलेले आहे आणि ज्या मूलभूत सुविधा नागरिकांना देणं जे अपेक्षित आहे आणि कर्तव्य आहे महानगरपालिकेचं, त्या मूलभूत सुविधा देण्यासाठी महानगरपालिका पूर्णतः अपयशी ठरलेली आहे यावरून दिसत आहे। नक्की प्रफुल्लजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। विरोधी पक्षनेते प्रफुल्ल गुडधे आपल्या सोबत होते। मूलभूत सुविधा पुरवायला सुद्धा महापालिका नागपुरामध्ये अपयशी ठरलेली आहे असा आरोप त्यांनी केलेले आहे। तुषार, आपले सुद्धा आभार, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। अत्यंत धक्कादायक नागपूरच्या महापालिका रुग्णालयातला प्रकार आपण बघितला।
एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. दिवसभराच्या बातम्या न्यूज 18 लोकमतवर आपण पाहता.